भगवान शिवशंकराच्या भक्तीमध्ये तल्लीन होते. सर्वजण भगवान शिवशंकराच्या त्या भक्तीमध्ये मग्न होते. तेवढ्याच भगवान शिवशंकराचं काय होतंय, आगमन होतंय. नंदी महाराज म्हणतात, आले आपले देव. आपला प्राण प्रियतम असणारे भगवान शिवशंकर या ठिकाणी आले म्हटले. असं महाराज सगळ्या कैलासाला आनंद होतो. भगवान परमात्मा पाहिल्याच्या नंतर सर्व 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 त्या ठिकाणी गण आनंदित होतात. कार्तिकीय महाराज, गणपती बाप्पा, सर्व देवता काय होतात, त्या ठिकाणी आनंदित होतात. भगवान शिवशंकराचे 3 पुत्र जे आहेत, एक कार्तिकीय महाराज, दुसरे गणपती बाप्पा आणि तिसरी कन्या म्हणजे असणारे अशोक सुंदर. या 3 पुत्रांना आनंद होतो की देव आले, म्हणजे पिताश्री आले. महाराज इकडे भगवान शंकर येतात. नंदी महाराज विचारतात, म्हटले देवा इतके दिवस झाले तुम्ही कुठे होते? म्हणले काही नाही, ब्रह्मलोकामध्ये गेलो होते. ब्रह्मलोकातून विष्णू लोकामध्ये झालेला सर्व सर्व वृत्तांत सांगितला. नंदी महाराज सुद्धा म्हटले देवा जर मला तुम्ही सगळं लिहिलं असतं तर तुम्हाला एवढा कृत्यताप करायची गरजच पडली नसती. ते म्हणले तू काय केलं असतं? म्हणले काही नाही, मी तुम्हाला तिथं वरण देऊन दिला नसतं. अरे म्हटले पार्वती होती संग, ती नको नको म्हणत होती. ती सुद्धा म्हणत होती की एवढा मोठा वर देऊ नका, नुसतं त्याला प्रसन्न व्हा. त्याच्या मनातल्या ज्या भावना आहेत त्या पूर्ण करा. तर तुम्ही तर म्हटले सगळं देऊन टाकलं. म्हटले देवा भक्तावरती प्रसन्न होतो देव, पण महाराज देण्याकरता तो द्यायला लागला ना तर महाराज जेवढं आहे ना तेवढं सगळं लुटितो. महाराज सगळं असं असणार आहे त्या भक्तावरती त्या ठिकाणी महाराज अर्पण करतो. स्वतःला सुद्धा त्या ठिकाणी अर्पण करतो. असा असणारा देव तो भगवान शिवशंकर आहे. इकडं गणपती बाप्पा, कार्तिकीय महाराज खेळता 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 एक वेळेस एकमेकाचे लग्न करण्याची काय झाली, इच्छा झाली. गणपती बाप्पा म्हणतात, कार्तिकी मी सर्वात प्रथम त्या ठिकाणी काय काय केला जातो, पूजला जातो. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा माझा विवाह. कार्तिकीय महाराज म्हणतात, नाही गणपती, आपल्या परिवारामध्ये मी सर्वात मोठा आहे, तोच असणारा माझा पहिल्यांदा विवाह. गणपती म्हणतात की नाही, मला ब्रह्मदेवाचं वरदान आहे, माझा पहिल्यांदा विवाह होणार. दोघांचे बोलण्यामध्ये त्या ठिकाणी महाराज भांडणं लागतात. ते भांडणं असणारे भगवान शिव. पार्वती म्हणतात की थांबा, म्हणले तुम्हाला विवाह करायचा ना, करू म्हणले, आपण चिंता करू नका. ते म्हणले, कार्तिकी महाराज म्हणतात आई पहिला विवाह माझा आणि मग गणपतीचा. गणपती म्हणतात नाही आई, पहिला विवाह माझा आणि मग त्या कार्तिकीचा. जर असं होत नसलं तर मी कैलास सोडून जाणार. गणपती बाप्पा म्हणले, आणि गणपती पार्वती मातेचा लाडका. गणपती त्या ठिकाणी पार्वती मातेला प्राणप्रियकर. गणपती त्या ठिकाणी सगळ्यात आवडीचा महाराज गणपती. पार्वती माते, पार्वती मातेने सांगितलं, म्हटले ऐका विवाह दोघांचा होईल, पण त्याला एक शर्त आहे. म्हणले काय शर्त? म्हणले काय नाही, पृथ्वीची परिक्रमा जो करून पहिल्यांदा येईल त्याचं लग्न पहिल्यांदा. म्हणजे पृथ्वीची परिक्रमा? ते म्हटले हो, पृथ्वीची परिक्रमा जो करेल आणि जो पहिल्यांदा येईल तर त्याचा थाटामाटामध्ये आनंदामध्ये विवाह. महाराज कार्तिकी महाराजाला आनंद वाटला. म्हणजे मी माझं वाहन मोर आहे आणि त्या मोरावरती बसून मी पटकीन परिक्रमा करेल, येईल आणि माझा विवाह होईल. गणपती बाप्पा भले मोठमोठे म्हणले, एवढे मोठे जाडचे जाड म्हणले, मोठ्या पोटाचे असणारे, ते भलं मोठं पोट त्यांचं. आणि ते गणपती बाप्पा कशावरती बसून परिक्रमा करणार आहे? उंदरावरती. गणपती बाप्पाने उंदराला बोलवलं. म्हटले हे उंदर दादा चल. म्हणले उंदर दादा तिकडून येता येता 4 जण इथं आला होता. म्हटले महाराज तुमच्या सहीत शिक्क्या सहित माझा राजीनामा. मी काय तुमच्या कामावरती येणार नाही गड्या. म्हटल्या ते म्हणले का?
अहो म्हणले पृथ्वी परिक्रमा आहे